अमेरिकेत एक माणूस लॉयड नावाच्या शेतकऱ्याच्या फार्म जवळून जात होता, तेव्हा त्याला एक कोंबडा दिसला आणि त्या कोंबड्याला पाहून त्याचे डोळेच पांढरे पडले, कारण त्या कोंबड्याला मुंडकच नव्हतं. मुंडकं नसतानाही तो कोंबडा चालत फिरत होता. त्याला वाटलं की त्याच्या समोर भूतच उभं आहे. तेव्हा जो कोणी त्या कोंबड्याला पाहायचा त्याला हेच वाटायचं की तो भूत आहे. पण प्रश्न असा होता की मुंडकं नसतानाही तो कोंबडा जिवंत कसा काय होता? हा चमत्कार नेमका कसा घडला होता? मुंडकं नसलेल्या त्या कोंबड्याचं रहस्य काय होतं हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. 10 सप्टेंबर 1945 अमेरिकेतील फ्रुटा नावाच्या छोट्याशा गावात लॉयड ऑल्सेन नावाचा शेतकरी आणि त्याची बायको क्लारा कालवणासाठी कोंबडा कापणार होते. त्यांचं स्वतःच फार्म होतं, म्हणून त्यांनी फार्म मधलाच एक कोंबडा उचलला आणि त्याला मारायची तयारी सुरू केली. लॉयडने कुऱ्हाड उगारली आणि त्या कोंबड्याचं एका क्षणात डोकं कापलं. डोकं तर कोंबड्याच्या शरीरापासून वेगळं झालं, पण डोकं कापल्यावर सुद्धा तो कोंबडा मेलाच नाही. तो उठला आणि लॉयडला लाथ मारून धावायला लागला. लॉयडचं अख्खं कुटुंब हे पाहून थक्क झालं होतं. लॉयडने त्याला पकडलं आणि त्या कोंबड्याला रात्रभर एका बॉक्समध्ये ठेवलं. त्यांना वाटलं सकाळपर्यंत तो मरून जाईल, पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बॉक्स उघडला तेव्हा तो कोंबडा अजूनही जिवंत होता. इकडे तिकडे फिरत होता, बसायचा प्रयत्न करत होता. लॉयड आणि क्लाराला विश्वासच बसला नाही. त्यांनी त्या कोंबड्याला जितक्या दिवस तो जिवंत राहील तितक्या दिवस जिवंत ठेवायचं ठरवलं आणि त्याचं नाव ठेवलं माईक. लॉयड स्वतः बाजारात कोंबड्या विकायचा, तेव्हा तो या मुंडकं नसलेल्या कोंबड्याला माईकला सोबत न्यायचा आणि लोकांना ते दाखवण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून बियर किंवा आणखी काही कसली पैज लावून पैसे घ्यायचा. हळूहळू ही बातमी पूर्ण गावात पसरली. लोक मुंडकं नसलेल्या जिवंत कोंबड्याला बघायला गर्दी करू लागली. मग ही बातमी गावाबाहेर संपूर्ण कोलोराडोमध्ये पसरली. लांबून लांबून पत्रकार लॉयडची मुलाखत घेण्यासाठी येऊ लागले. तेव्हा सर्कस मधला होप वेड नावाचा माणूस खूप लांबून लॉयडला भेटायला आला आणि त्याने त्याला या कोंबड्याला सर्कसच्या शो मध्ये घेऊन या, आपण खूप पैसे कमवू अशी ऑफर दिली. लॉयड गरीब होता आणि जगण्यासाठी त्याचा संघर्ष करत होता, म्हणून लॉयडने लगेच होकार दिला. आधी ते माईकला घेऊन युनिव्हर्सिटी ऑफ युटाहाला गेले. तिथे वैज्ञानिकांनी माईकची तपासणी केली. त्यांनी इतर कोंबड्यांवरही सेम प्रयोग केला, पण कोणताच कोंबडा जगला नाही. मग एका प्रसिद्ध लाईफ मॅगझिनमध्ये माईकची स्टोरी छापून आली, मिरेकल माईक द हेडलेस चिकन. होप वेडने त्याला हे नाव दिलं होतं. यामुळे माईक अजून फेमस झाला. याचा फायदा लॉयड आणि क्लाराला झाला. ते माईकला घेऊन अमेरिकेच्या टूरला निघाले. लोक पैसे देऊन माईकला बघायचे. माईक फेमस झाला. लॉयड आणि क्लारा या शेतकरी जोडप्याने त्यामुळे हजारो डॉलर्स कमवले. पण माईकला जगवणं सोपं नव्हतं. लॉयड त्याला ड्रॉपरने थेट घशात अन्न आणि पाणी द्यायचा. गळ्यातील कफ साफ करायला सिरिंज वापरायचा. त्यामुळे माईक जगला. तो चालत होता, बसत होता, अगदी कोंबड्यासारखा आवाज काढायचा प्रयत्न करत होता, पण तो गुरगुरण्यासारखा यायचा. मुंडकं कापल्यानंतर तब्बल 18 महिने माईक जगला आणि शेवटी एका रात्री त्याचा श्वास गुदमरला. लॉयड जागा झाला, पण त्याचा घसा साफ करण्याचा सिरिंज तो सर्कसच्या एका शो मध्येच विसरला होता. लॉयडच्या या एका चुकीमुळे चमत्कार ठरलेल्या माईक द हेडलेस चिकनचा मृत्यू झाला. पण यानंतर लॉयडने हे कधीच कोणाला सांगितलं नाही की माईकचा मृत्यू झालाय. त्याने सांगितलं की माईकला त्याने विकलंय. पण आता प्रश्न हा आहे की माईक विदाऊट मुंडकं इतके दिवस जगला कसं? लोक म्हणायचे चमत्कार, पण विज्ञानाकडे याचं दुसरंच उत्तर आहे. तर कोंबड्यांचा मेंदू डोक्याच्या पुढच्या भागात फारसा नसतो. बहुतेक मेंदू मागे असतो, डोळ्यांच्या मागे. जेव्हा माईकला मारलं गेलं तेव्हा कुऱ्हाडीचा वार चुकून असा झाला की माईकची चोच, डोळे, चेहरा आणि एक कान गेला, पण मेंदूचा 80% भाग आणि ब्रेन स्टेम वाचलं. ब्रेन स्टेममुळे श्वास, हृदय, पचन सगळं चालू राहिलं. शिवाय रक्त गोठल्याने तो मेलाच नाही. कोंबड्यांना चालण्यासाठी मेंदूची फार गरज नसते. पाठीतील हाडात काही सर्किट्स आपोआप काम करतात, त्यामुळे कोंबड्या चालतात. पण सामान्य कोंबड्यांचं डोकं कापल्यावर फक्त 15 मिनिटं ते धावू शकतात. पण माईक सारखा भाग्यवान फक्त एकच असतो. आजही फ्रुटा गावात त्याचा पुतळा उभा आहे आणि त्याच्या आठवणीत दरवर्षी मे महिन्यात माईक द हेडलेस चिकन फेस्टिवल साजरा केलं जातं. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.